मुंबईत सध्या वातावरण तापलंय, कारण रस्त्यावर उतरलेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वोट चोरी या मुद्द्यावर. तर दुसऱ्या बाजूला भाजपने थेट पलटवार केलेला आहे. पण खरा प्रश्न असा आहे की हा लोकशाहीचा लढा आहे की निवडणुकीचं राजकारण. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा. आज आपण बोलणार आहोत मुंबईच्या या राजकीय मोर्चाबद्दल. कोणाचं गणित काय आहे, कोणाचा फायदा आणि शेवटी मतदार कुठे उभे आहेत, काय घडलंय. महाविकास आघाडीनं मुंबईत वोट चोरी विरोधात मोठा मोर्चा काढला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघं एकत्र दिसले. हेच या मोर्चाचं सगळ्यात मोठं हेडलाईन ठरलं. पण लक्षात घ्या, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार वर्ष गायकवाड गैरहजर होते. म्हणजे आघाडीतलं रसायन अजून तसं स्थिर नाही असं दिसतंय. भाजपचा पलटवार म्हणजेच मोर्चा सुरू असतानाच भाजपनं गिरगावात आपला मोर्चा काढला आणि पत्रकार परिषद घेतली. आशिष शेलार थेट म्हणाले, दुबार मतदार फक्त हिंदू नाहीत, मुस्लिमही आहेत. मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्या नावांवर का शांत आहेत? भाजपनं काही मुस्लिम मतदारांची यादीही दाखवली. म्हणजे आता लढाई सरळ धर्म विरुद्ध धर्म या पातळीवर गेलीये का? सगळं गणित काय आहे? हे फक्त वोट चोरीचे प्रकरण नाही, ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी आहे. भाजपचं लक्ष आहे की हिंदू मतदारसंघांवर पकड मजबूत ठेवणं, तर आघाडीचं उद्दिष्ट आहे की भाजप विरोधात एकत्र मत आणणं. शेलार म्हणाले, आघाडी जैन, गुजराती, भोईर अशी आडनावं घेऊन समाज विभागते. म्हणजे एक बाजू धर्माच्या ओळीत बोलते तर दुसरी बाजू समाजवर्गीय एकतेचा नारा देते. राजकारण दोन्हीकडून खेळलं जातंय, फक्त पद्धत वेगळी आहे. आता या सगळ्यामध्ये मतदार कुठे आहेत? मोर्चे, भाषण, आरोप प्रत्यारोप, पण मतदारांचे खरं मुद्दे काय आहेत? मतदार यांमधले गैरवापर, दुबार नावे आणि मतदारांची पारदर्शकता हे अजून सुटलेलेच आहेत. आता फक्त प्रश्न असा आहे की लोकशाही वाचवण्याचा मोर्चा खरंच लोकशाहीसाठी आहे का, की तो निवडणुकीच्या रिंगणात भावना उभ्या करण्याचं साधन आहे? दोन्ही बाजूंचं राजकारण स्पष्ट आहे, पण मतदारांनी लक्षात ठेवायला हवं की लोकशाहीत सर्वात मोठं शस्त्र आहे तुमचं मत, आणि तेच तुम्ही जागरूक राहून वाचू शकता. तुमच्या मते हा लोकशाहीचा लढा आहे का, की निवडणुकीपूर्वी राजकीय रणनीती? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय अपडेट सोप्या भाषेत ऐकण्यासाठी नीतिकट्टाला फॉलो करा.